मला इतकंच समजतंय, दुःखात असलेल्या आईला पाहण्याची ताकद माझ्यात नाही. लीलाचा पडलेला चेहरा सतत माझ्या डोळ्यासमोर येतोय. हे सगळं पाहण्याची ताकद माझ्यात नाहीये. तुम्ही लीलाला लवकरात लवकर इथं बोलवून घ्या. आजी, आजी मला कळत नाहीये तुम्हाला आता तिच्याशी एवढं काय बोलायचंय. माफी मागायची मला तिची. तुम्ही आजी तुम्ही माफी मागणार? त्या बावळट धांदरट मुलीची तुम्ही माफी मागणार? आहे ती धांदरट, पण प्रामाणिक आहे ती. निरागस अल्लड आहे. आजकालचं जग असं झालंय की कपटी धूर्त मुली बाजी मारून जातात. लीलासारखी मनानं निखळ असलेली मुलगी आपण हातची कमावली. ती या घरची सून होऊ शकली नाही, पण तरीही तिची काळजी आपण घ्यायला हवी असं मला सतत वाटतं. नाहीतर माझं मन मलाच खात राहील आणि या दुखण्यातून मी कधीच बरी होणार. काहीतरीच काय बोलताय आजी, प्लीज असं काही बोलू नका. माझा ऐका, तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. काही नाही तर निदान ज्यूस तरी घ्या प्लीज. काही नकोय मला. मला थोडा वेळ एकटं राहू दे तुमचा. काय झालं? वहिनी काय करायचं आता? ही मुलगी फोनच उचलत नाहीये. लक्ष्मी वहिनी तुम्ही पण ना गंमतच करता. आता मला सांगा, तिने एजंटचा फोन उचलला नाही, दुर्गा वहिनींचा पण फोन उचलत नाहीये, मग आपला काय उचलणार ती फोन? चला तिच्याकडे जाऊयात. आपल्याला तिला काही करून इथे आणावंच लागेल. दुसरं ऑप्शन नाही आपल्याकडे. आजींच्या तब्येतीचा प्रश्न आहे. चला. आणि श्वेताच्या भविष्याचा आहे. वहिनी ऍक्च्युली जेव्हापासून एजा आणि श्वेताचं लग्न ठरलंय ना, तेव्हापासूनच आजी आजारी पडल्यात. आणि हे जर एजंटना कळालं तर मग एजंट लग्न मोडतील श्वेताशी. तसं काही होणार नाहीये. आणि पहिली गोष्ट आता ते महत्वाचं नाहीये. लीलाचं इथे येणं महत्वाचं आहे. त्याचा विचार करा. विचार काय करायचा त्यात? आपल्याला माहिती आहे ती नाही येणार इथे. हो ना. आणि आजींना त्या लीलाशी काय बोलायचं असेल? त्यासाठी आपल्याला बाहेर पाठवायची काय गरज होती? तेच ना. वहिनी तुम्ही चुकताय. आजींनी आपल्याला बाहेर नाही पाठवलं, लीलाने आपल्याला हकललं. अशात काही नाही. आणि ती मुलगी आपल्यालाच माज दाखवते. तिच्यापासून पिच्छा सोडवण्यासाठी आपण किती प्रयत्न करतोय, पण आपल्याच घरातल्या व्यक्ती तिला पुन्हा पुन्हा घरी बोलवत आहेत. आत्ता माझ्या लक्षात येतंय, ही लीला ना गेल्या जन्मी क्रेडिट कार्ड विकत असणार. हा, काय बोलतेस तू सरू? हो बरोबर तेच बोलते वहिनी. ते क्रेडिट कार्ड वाले नाही का, आपण किती पण वेळा त्यांचा नंबर ब्लॉक करा, पण ते आपल्याला धरतातच. तसंच झालं लीलाचं, हो ना? बास झालं सरस्वती. इतकं फालतू बोलायची गरज आहे का आत्ता या क्षणी? वहिनी तुम्हाला माझं म्हणणं चुकीचं वाटत असेल, पण मी बरोबर तेच बोलतेय. आपण काय ठरवलं होतं की एजे आणि लीलाला अजिबात भेटू द्यायचं नाही. म्हणजे आपण काय केलं होतं, लीलाचा नंबर ब्लॉक केला होता. पण तिने काय केलं, आजींना मिस कॉल दिला, हो ना? लीला, माझी एक इच्छा आहे, ती तू पूर्ण करावीस असं मला वाटतं. कसली इच्छा? आधी तू पूर्ण करणार आहेस की नाही ते सांग. आजी मी तुम्ही म्हणाल ते करी. सांगा. बघा, नंतर नाही म्हणालीस तर तुमची शपथ. अभिराम, बस. काय झालं? अभिराम, आजवर मी तुझ्याकडे काहीच मागितलं नाही रे, पण आज मागतेय.
माझी एक इच्छा तू पूर्ण करावीस. आई हे तू काय करतेस? आई मी तुला कधी नाही म्हटलंय का? तू माझा जीव मागितला तरी मी देईन. नाही रे, अशा चांगल्या प्रसंगी असं अभद्र बोलू नये बाळा. बोल काय हवंय? तू आणि लीला लग्न कर.